क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आणि ज्येष्ठ सत्यशोधक डॉक्टर बाबा आढाव यांच्या स्मृतीनिमित्तानं सत्यशोधक समाजाचे हे 43वे राज्य अधिवेशन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि या राज्य अधिवेशनाचं हे दुसऱ्या दिवशीचं पहिलं सत्र आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। या निमित्तानं या देशातील 18 पगड जाती धर्म पंथामध्ये वाटलेल्या बहुजन समाजाला एकत्रिततेच्या सूत्रामध्ये बांधण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या महानायिकांनी, ज्या ज्या संत परंपरेतील सर्व संतांनी आयुष्यभर प्रयत्न केले, अशा सर्व इतिहासातील महापुरुष, महानायिका, संत परंपरेतील सर्व क्रांतिकारक संत यांच्या कार्यसिद्धांतास मी या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आणि अरविंदजी खैरनार आणि त्यांची सर्व टीम यांनी हे ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, कारण सगळं व्हावं असं वाटतं, पण एखादं कार्य होताना काय नियोजन करावं लागतं, काय आयोजन करावं लागतं, किती काम करावं लागतं, किती खस्ता खाव्या लागतात, हे कार्य करणाऱ्या, आयोजन करणाऱ्या लोकांना माहिती आहे। म्हणून हे सगळे लोक अभिनंदनास पात्र आहेत। म्हणून मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो की ही माणसं कौतुकास पात्र आहेत। ही स्तुती नाही तर ही स्थिती आहे। आणि ह्या दुसऱ्या दिवशीचं हे सत्र, दुसऱ्या दिवशीच्या या सत्रामधले सर्व सन्माननीय व्याख्याते वक्ते, त्यामध्ये नौशादजी उस्मान साहेब, संदीप तडस सर, उरगुंडे साहेब आणि आत्ता ज्यांचं घणाघाती व्याख्यान आपण ऐकलं ते आमचे नेहमीचे सहकारी साथी धर्मकीर्ती महाराज परभरीकर, या परिसंवादाचे सूत्रसंचलन करते, प्रस्तावित करते सुरेशजी झालटे, तायडे साहेब, डॉक्टर सेंडे साहेब आणि आपण सर्व। विषयाची मांडणी आणि विषय जर पत्रकावर, बोर्डावर पाहिलं तर फार बुद्धीला ताण देणारा असं वाटतो। विषय वाटल्यावर पहिल्या वाचनामध्ये तर काही कळत नाही अशी अवस्था बऱ्याच जणांची झाली की एवढं गुंतागुंतीचं हे काय लिहिलं, म्हणून त्याला थोडंसं अगोदरच सोपं करण्याचा प्रयत्न करून मी माझं म्हणणं या ठिकाणी मांडतो। 2 गोष्टी आहेत, एक माझं म्हणणं मांडणं आणि अध्यक्ष समारोप करताना पहिल्या वक्त्याची समीक्षा करणं। या सगळ्या गोष्टी स्पष्टपणाने होतीलच असं नाही, कारण इकडं समीक्षेत आपण गेलो तर इकडची मांडणी राहून जाते। शेतीय चेतन प्रवाह किंवा विचार प्रवाह अवैदिक स्टेशनला गेला का नाही, म्हणजे शेतकरी हा वैदिकच विचाराचा का राहिला, अवैदिक का झाला नाही, ब्राह्मणी पगड्याखाली का राहिला, अब्राह्मणी स्टेशनला का गेला नाही, डेस्टिनेशनला का गेला नाही, उद्देशाप्रती तिथपर्यंत का पोहोचला नाही। देश हा कृषी प्रधान आहे। या देशातली संख्या ही 70 ते 80% ही कृषी आहे, कृषीवर आधारलेली आहे। आणि एवढी मोठी संख्या अब्राह्मणी स्टेशनला पोहोचली नाही तर ब्राह्मण्याच्या जोखंडामध्ये अडकलेली आहे, आणि ती पोहोचली नाही तर त्याला काय कारण आहेत आणि याच्यावर काय उपाय आहेत असा एक विषय आहे। आणि नंतर या देशामधल्या विविध धर्मपंथांचा अभ्यास आहे। त्या धर्मपंथाच्या अभ्यासातून आपण आता काय घेतलं पाहिजे आणि सत्यशोधकांनी काय केलं पाहिजे, कुठपर्यंत आपण ही चळवळ कशी पुढे नेली पाहिजे याचा एक विचार मंथन आहे। अशा या गुंतागुंतीच्या विषयातून आपल्याला मार्ग काढायचा आहे। मी पहिल्या मुद्द्यावर एक मत मांडतो। शेतकरी बुद्धिप्रमाण्यवादाच्या स्टेशनला, डेस्टिनेशनला का गेला नाही त्याचं मूळ कारण अगोदरच्या वक्त्यामध्ये एक वाक्य आलं, ते असं, शेतकऱ्याचा मूळ राजा बळीराजाला संपवलं। हा देश बळीचा आहे आणि या देशावर हुकूमत वावणाची आहे। गीतेच्या इकडे सिद्धांत असा मानला जातो की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा देव अवतार घेतो।
आणि ही ग्लानी बाजूला सारतो. म्हणजे या अर्थाने या देशातला बळीराजा या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची ग्लानी होती असं या बळीराजा म्हणजे या ब्राह्मणी व्यवस्थेचं म्हणणं आहे. परंतु आमचा बळीराजा पाताळाला घातला. ह्या बळीराजाचं चरित्र आमच्या महापुरुषानं मांडलं, संत तुकारामानं मांडलं, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनं मांडलं. ते असं म्हणतात की सद्गुणी पुतळा राजामुळं बळी दसरा दिवाळी ओवाळती. दसरा दिवाळीला आमचा राजा सद्गुणी आहे म्हणून आमची माई माऊली त्या बळीराजाला ओवाळते आहे आणि पुन्हा म्हणते की बळीचं राज्य आलं पाहिजे. किंवा सद्गुणाचा पुतळा असलेला हा बळीराजा, आम्ही त्याची वाट पाहतो. हा बळीराजा पाताळाला घातला. या पाताळाला घालणाऱ्या लोकांना तो पाताळाला घालणं धर्म वाटला. म्हणून मी पुन्हा सांगतो, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी प्रश्न विचारला, वामन का घाली बळी रसातळी, प्रश्न ज्योती माळी करी जनाब. या देशातल्या जनतेला ज्योतिरावांनी प्रखर असा प्रश्न केला की वामनाने बळीराजाला पाताळामध्ये का घातलं. असे प्रश्न या देशातल्या बुद्धिवाद्यांना पुढे पडतात का? हा एक वर्तमान काळातला प्रश्न आहे. म्हणून मी पुन्हा म्हणालो की बळीची जनता असावी आणि वामनाची हुकूमत असावी. अशी जर परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली तर या देशातला कृषिक भाकर निर्माण करणारा शेतकरी बुद्धिप्रमाण्यवादाच्या विचार प्रवाहातून पुढे जाताना त्याला दिक्कत निर्माण होते, अडचण निर्माण होते. दुसरी गोष्ट, त्यांनी स्वतःला परिवर्तनवादी रूढीवादाच्या बाहेर पडलेले असं म्हणून घेतलं. यांनी ज्योतिराव फुले सारख्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं, शाहू महाराजांसारखं परखड बोलणं नाकारलं. सज्जनाचं मौन ही दुर्जनाची शक्ती ठरते. या देशातला ब्राह्मणवाद, या देशातला वर्ण व्यवस्थेच्या ठेकादाराचा पाखंडवादी लोकांची शक्ती मोठी का झाली? तर या देशातले बुद्धिमंत या म्हणून घेणारे, सज्जन म्हणून घेणारे लोक गप्प बसत राहिले. म्हणून मी पुन्हा वाक्य बोलतोय की सज्जनाचं मौन ही दुर्जनाची शक्ती ठरते. म्हणून सज्जनाने आपलं तोंड खोलणं आणि त्याच्यावरती प्रखरपणाने मांडणी करणं अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्याला त्याच्या हिताचं प्रबोधन पोहोचलं नाही, पण धर्म मात्र त्याच्यापर्यंत पोहोचला. शेतकऱ्यापर्यंत धर्म पोहोचला आणि धर्म पोहोचला तो धर्मकीर्ती महाराजांनी मांडलेला धर्म पोहोचला नाही. कारण धर्म हा विषय इतका जटिल आणि इतका अवघड आहे. या धर्माच्या संदर्भाने बोलायला गेले की काही लोकांचा आपल्याला प्रश्न, तुम्हाला धर्म पाहिजे का नाही? आपल्याला विचार असा पडतो की मी नाही म्हणू तर बुद्धाने धर्म मांडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं. वेगवेगळे धर्मपंथ मांडणाऱ्या तत्वज्ञानाचे मांडणी आता आपण पाहिली. ज्योतिराव फुले सारख्या आधुनिक तत्ववेत्यालाही सार्वजनिक सत्यधर्म मांडावा लागला. मग मी आता म्हणू की नाही, मला पाहिजे की नाही, अशी एक कोंडी माणसाच्या पुढे तयार होते. आणि मग त्यावेळेला आपल्याला सांगावं लागतं की बाबा मला जगावर प्रेम करणारा धर्म हवा आहे. तुकोबाचा धर्माचे पालन करणे, पाखंड खंडनाला पाखंडाचा खंडन करणारा धर्म हवा आहे. आणि स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा बुद्धाचा तत्वज्ञान मांडणारा धर्म हवा आहे. आणि भारतीय राज्यघटनेची समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची चौकट असलेला संविधान नावाचा धर्म मला प्रिय आहे. अशा पद्धतीच्या धर्माचं समर्थन आपल्याला करावं लागतं. धर्माच्या नावावर काय काय घडतं याची अगोदर मांडणी झाली. वास्तवाचा भान आणि धर्माचा पगडा. वास्तवात गाईचं दूध 50 रुपये लिटर आहे, गाईची लघवी 100 रुपये लिटर आहे. दूध तुम्ही व्यवहार म्हणून विकता तेव्हा 50 रुपये लिटरनं विकता, पण गोमूत्र पवित्र जेव्हा धर्माचं मुलामा देता त्यावेळेला 100 रुपये 200 रुपये लिटरनं जातं. हा बी धर्म माणसाने शिकवलेला आहे. एक नारळ व्यवहारामध्ये 30 रुपयाला बाजारामध्ये मिळेल, पण एखाद्या पुढच्या वर्षीच्या सप्ताहाचं मानाचं नारळ तुम्हाला घ्यायचं असेल, तुम्हाला 1 लाख रुपये द्यावे लागतील.
पाणी पिण्याचं नारळ 30 रुपयाला व्यवहार आहे आणि मानाचा बुक्का लावला की तुम्हाला लाखाचं नारळ मिळतं. म्हणून या धर्माच्या पगड्यामध्ये अडकलेली लोक त्याला हिप्नॉटाईज केलेला आहे. आणि धर्म या नावाने जे लोक त्याच्यात असे पक्के अडकतात आणि अधर्माला जेव्हा धर्म म्हणतात, हे अधर्माला धर्म म्हणणारे पागल समाजाला कधीच परवडत नाही. अधर्मालाच धर्म म्हणून बसलेले बेफाम सुटलेले पागल लोक आणि ज्याला देशाची वर्णव्यवस्था आणि मनुची पिलावळीला त्याची व्यवस्था टिकवायची, त्यांना माहिती धर्म नावाचा हा विचार घेऊन पागल झालेल्या लोकांचा केव्हा आणि कसा उपयोग करायचा, कुठे उपयोग करायचा हे त्यांना माहिती आहे. म्हणून या देशातल्या बळीराजाच्याच वंशावळीतली लोक धर्म नावाच्या या व्यवस्थेमध्ये पागल केलेली आहे. धर्म नावाचा एक सोन्याचा हंडा, सोन्याचा मुलामा दिलेला हंडा असा तयार करायचा आणि मध्ये विषमतेचं विष त्या सोन्याच्या हंड्यामध्ये धरायचं आणि मग म्हणायचं अरे पिये. आणि त्याला असं वाटायला लागतं हंडा सोन्याचा आहे, त्याला धार्मिक नाव द्यायचं आणि मात्र विषमतेचं विष धर्म नावाच्या सोन्याचा मुलामा दिलेल्या हंडेतून समाजाला पाजायचं आणि धर्माने पागल करायचं, वेडे करायचं आणि त्याच्याकडून समाजात दुही निर्माण करायची, समाजाला तोडायचं, समाजाला फोडायचं आणि समाजाला शिकार करायची. अशा पद्धतीची या देशामधली वर्तमान काळातली स्थिती आज सुद्धा हे काम करते आहे. आता समीक्षा करताना अनेक जणांनी हे सगळं मांडत असताना म्हणलं शेतकरी याच्यामध्ये अडकलेला आहे. शेतकऱ्याला अडकणारी रात्रंदिवस एक यंत्रणा आहे. आम्ही जरी या सत्यशोधकाच्या स्टेजमध्ये म्हणलं की मूर्तीत देव नाही, दगडात देव नाही, मंदिरात देव नाही, आमच्या सगळ्या तत्ववेत्ता महापुरुषाने महान संत मंडळीने माणसात देव आहे, माणूसच सर्व आहे हे मांडणी केली. आम्ही इथं जरी मांडलं तरी बाहेर हजारो मंदिरावरची कळसा आणि शिखरं दररोज बसत असतात आणि त्याच्यात हा शेतकरी, हा कष्टकरी त्याच्यात अडकलेला असतो. त्याला त्याच्यातून बाहेर पडू दिला जात नाही. ही त्याची परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, या देशातल्या शेतकऱ्याला त्याची अवनती झाली नाही, तो त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचला नाही, त्याच्या श्रमाला किंमत नाही, त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा नाही, त्याच्या श्रमाला किंमत नाही. माधुरी दीक्षित सारखी एखादी नटी एक फिल्म तयार करते आणि एखाद्या सिनेमागृहामध्ये त्या पडद्यावर तिचं चित्र पाठवलं जातं, तरीही चित्रपट ग्रहाच्या बाहेर अगोदर तिकीट काढावं लागतं आणि मग तिकीट काढल्यानंतर त्या सिनेमागृहात यायचं आणि त्या पडद्यावरची चित्र फिल्म पाहायची. त्या फिल्मचं तिकीट अगोदर बाहेर काढावं लागतं. पण डोंबाऱ्याचं लाईव्ह लेकरू तारीहून चालतं, त्याचं तिकीट नसतं. डोंबाऱ्याचं लेकरू लाईव्ह तारीहून चालतं, त्याचं तिकीट नसतं. त्या तारीहून उतरल्यानंतर हातामध्ये एखादं ताट घेऊन पुन्हा लोकात येतं की 4 आणे रुपये तरी मला टाका. जसं या डोंबाऱ्याच्या लेकराच्या जिवंत कलेचं अवमूल्यन आहे आणि चित्र फिल्मचं किंमत अगोदर मोजावी लागते, त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या श्रमाला किंमत नाही. दारू 500 रुपये लिटर विकावी आणि दूध 50 रुपये लिटर असावं. शेतकऱ्याने पिकवलेला कापूस घालायला गेल्यानंतर 7,000 रुपये क्विंटल असावा आणि मेडिकलला सर्जरी कॉटन 1 लाख रुपये क्विंटल असावा. अशा अर्थव्यवस्थेत आणि दुसरी यंत्रणा त्याला सांगते बाबा हे तुला गरीब ठेवलंय, हे आम्ही नाही गॉडीने ठेवलंय. ठेविले अनंते तैशीचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, तो आशाला असा राहा. आणि म्हणून शेतकरी त्याच्या उन्नतीच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचला नाही, तिथपर्यंत आला नाही. त्याला काहीही सांगत राहिले आणि हे पटवून देण्यासाठी त्याला सांगितलं काय आपण घेऊन आलो, क्या लेकर आये थे. शेतकरी मानालो म्हणतो कीर्तनामध्ये कुछ नहीं क्या लेकर जाओगे. मग शेतकरी विचार आपला म्हणतो कुछ नहीं, पण त्याच्या डोक्यात हे येतच नाही की क्या लेकर आए थे, क्या लेकर जाओगे. खाली हात आए थे, खाली हात जाओगे. पण असं म्हणणारा 30-40 हजाराला कीर्तन करतोय त्याच्या लक्षात येत. म्हणून मी म्हणलं सोन्याचा कलर देणाऱ्या हंड्यातून विष प्रयोग करण्याची जी सिस्टीम असते ती मेंदूला हिप्नोटाईज केल्या जाते आणि त्याच्यातून ही प्रक्रिया केल्या जाते. काय आता या
धर्मसंकल्पनेतून तर सांगावं तर काय ही धर्मसंकल्पना जी काय वैदिकाची ब्राह्मणाची मांडणी केली ना, त्यांचं तर असं म्हणणं आहे हे जगच खोट आहे. आता ह्याच्यापेक्षा काय मांडावं? त्यांचं काय म्हणणं आहे, हे जगच खोट आहे, हे तुम्ही इथं कुणीच नाही, तुम्ही इथं कोण नाही, मी पण नाही, काय नाही, आपले जग मिथ्या. हे तर अजब आहे. जग मिथ्या म्हणलं, हे सगळी दुनिया खोटी आहे आणि जे नाही ते सत्य आहे. अरे काय अजब आहे, काय मोठी फसवणूक काय. एक महाराज असेच प्रवचन करत होते, महाराज प्रवचन करत होते, शिष्यगण असे पुढे बसले होते आणि ते सांगत होते हे दुनिया आहे ना, हे सगळा भ्रम आहे, म्हणले भ्रम आहे, सगळं खोटं आहे. तेवढ्यामध्ये त्या दिशेने एक वाघ धावत आला. वाघ, आता काय करावं. आणि महाराज थोडे थकलेले होते, बाकी शिष्यगण तरुण होते, झाडाखाली बसले होते. पोरं आपल्या त्या झाडावरती तर चढले वरती, तर महाराजाला चढताच येत नव्हतं. महाराज पळाले, उलट करू, मुलाला पळता येत होतं, मुलं पळून गेले आणि महाराज झाडावरती चढले. पण पोरं दूर जाऊन लपून पाहत होते की महाराज नेमकं काय करतात. मग काही पोरं गटले नाही वाघाला, महाराजही गटले नाही, महाराज वर गेले होते. आणि त्याच्यानंतर मुलं परत आले. महाराज खाली आल्यानंतर मुलं महाराजाला प्रश्न करतात, महाराज म्हणला होतात ना हे सगळं भ्रम आहे. म्हणजे मग काय झालं. म्हणजे मग ज्या वेळेला वाघ आला होता आणि पळून गेलो होतो तेव्हा तुम्ही झाडावर का चढला होता. महाराज म्हणले भ्रम आहे. अशा पद्धतीनं हे सांगितलं की हा जगच भ्रम आहे. आणि आमच्या महापुरुषानं सांगितलं हे जग सत्य आहे. बुद्धाने सांगितलं हे जग सत्य आहे. संतांनी सांगितलं जे आहे ते हे आहे, सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे. आणि सत्याचा मंथन करत चिंतन करत ज्योतिरावानं त्यातलं सत्य बाहेर काढलं. आणि ज्योतिरावानं सांगितलं सगळ्यांचा एक धर्म असू शकतो म्हणे, सत्य शोधणं. आता मला सांगा, प्रत्येक धर्मपंथ सांगितलं हे सगळे अवैदिक धर्मपंथ आपलेच आहेत, बरोबर आहे, आपलेच आहेत ना, पण अलग आहेत ना. याचं काय करायचं. धर्मपंथ आपलेच असले आणि जर ते अलग झाले तरी आपलं विभाजनच आहे. सगळे एकत्रित येण्यासाठी काय करावं लागेल. सार्वजनिक सत्य धर्म, सार्वजनिक सत्यावरती एकदा यावा लागेल. त्यातलं सार्वजनिक सत्य शोधावं लागेल. हे कसं झालं. आता हे सार्वजनिक एकत्रित यायला अडथळे काय सांगतो मी. पब्लिक अडथळा नाही, जनता अडथळा नाही, यातले मठाधिपती यातले मुखिया यातला अडथळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं संघटित व्हा, पब्लिक अडथळा नाही, हजारो संघटना आणि संघटनेचे लीडर अडथळा आहे. कारण नेत्याला त्याचं पद हवं आहे, त्याची संघटना हवी आहे, त्याची प्रतिष्ठा हवी आहे, त्याचा मान हवा आहे. आणि तो म्हणतो तुम्ही माझ्या संघटनेचे आहेत, म्हणजे तुम्ही माझ्याच बांधील राहिले पाहिजे. हा लोकाला संघटित करायच्या फंदात नेत्यांनी लीडरनी पडू नये. त्यांनी सगळ्यांनी एकमेकाला भेटावं आणि सगळे कुठल्या मुद्द्यावर आपण एकत्रित येऊ शकतो हे तपासावं. प्रजा विचारी आहे, सगळ्यांसोबत राहायला तयार आहे. तसं वेगवेगळ्या धर्माच्या धर्मस्थळावर राहिलेल्या अवैदिक अब्राह्मणी या मुखियांनी या प्रमुखांनी एकमेकाबरोबर बसावं. सगळ्यांनी एकत्रित बसावं आणि यातलं काय सत्य आहे, त्याच्यातलं काय सत्य आहे, त्याच्यातलं काय सत्य आहे, हे सत्य उचलावं लागेल आणि हे सत्य एकत्रित आणावं लागेल. आणि त्याच्याशी आपल्याला सहमती दर्शवावं लागेल की ठीक आहे, ह्याच्यातलं हे घ्या, त्याच्यामधलं ते सत्य उचला आणि याचं एक असं तत्व आपल्याला तयार करावं लागणार आहे. कारण ही लढाई आहे, ही परंपरेनं आलेली लढाई आहे आणि या लढाईला लढाईच्या प्रमाणे बौद्धिक लढाईच्या पद्धतीने आपल्याला लढावं लागणार आहे.
ही गोष्ट ध्यानात ठेवा, कारण इथं धर्म कशाला म्हणलं आणि अधर्म कशाला म्हणलं आपल्या महापुरुषाच्या इतिहासातले 2-3 दाखले देतो. सावित्रीबाई फुले शिकवायला जात होत्या त्यावेळेला या देशातल्या वैदिक धर्मव्यवस्थेने सांगितलं धर्म बुडवी. म्हणजे शिकवण धर्म बुडतो, न शिकवण्याला धर्म म्हटलं. शिवाजी राजाला राजा व्हायचं आहे तर शूद्राला राजा होता येत नाही, धर्मादेश आहे. म्हणजे शूद्र आणि राजा न होणे हा वैदिकांचा धर्म आहे. ज्योतिराव फुलेनं सत्य शोधायचं काम केल्यावर मारेकरी पाठवायचे. सत्य शोधायचं नाही हा वैदिकाचा धर्म आहे. कारण ज्योतिराव फुलेच्या सार्वजनिक सत्य धर्मामध्ये जे डायलॉग्स आहेत त्या डायलॉग मधला पहिला डायलॉग आहे, यशवंतने ज्योतिरावाला प्रश्न विचारलाय की या जगातल्या संपूर्ण जगातले संपूर्ण लोक, भारतातले नाही अख्ख्या जगातले सर्व लोक कशाने सुखी होतील. तर ज्योतिराव फुलेने याचं उत्तर दिलंय सत्यशोधनाने सुरू होतील. आता आपण सत्यापासून किती दूर आहेत माहिती आहे? अमेरिकेच्या वेळेला प्रत्यक्ष चंद्रावर जाते त्यावेळेला भारतातले शिकलेले ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लोक कोजागिरी पौर्णिमेला 12 वाजता दुधाच्या पातेल्यात चंद्र शोधते. म्हणजे तो चंद्र तर दुधाच्या पातेल्यातला चंद्र, एवढं मोठं अंतर आपल्याला काटायचं आहे. म्हणजे पागलपणाची सुद्धा काही सीमारेषा असावी. ते नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेल्यावर त्याने चंद्राचा शोध लावला. चंद्र वसाड आहे, भकास आहे, वाळवंट आहे, खड्डे आहेत, पाणी नाही, वृक्ष आहे. आणि आमचे भारतीय लोक एखाद्या सौंदर्यवती स्त्रीचं वर्णन करताना म्हणतात तुझा चेहरा म्हणजे चांद जायचा, चपलाने मार खायचं लक्ष नाही. म्हणजे कसं आहे वृक्ष वाळवंट, पण ते बी पागल इथलंच असल्यामुळं. थँक्स लॉट, थँक यू व्हेरी मच. समान पागल मित्र असतात. म्हणजे हा जो तर्कवाद जो आहे तो संपून टाकलेला आहे. तेव्हा शेतीचं वर्णन करणार आहे विषय याच्यामध्ये इन्क्लूड असल्यामुळे सांगतो. आमच्या देशामधल्या शिक्षणातून शेती प्रेम शिकवलंच नाही. शिक्षणातून शेती प्रेम शिकवलं नाही तर शिकलेला माणूस म्हणला असता मला शेती करायची, प्रेमानं शेतीचं शिक्षण द्यायला पाहिजे होतं. शिकलेल्या लोकांची शेती असायला पाहिजे होती आणि हे राष्ट्राचं प्रेम त्याच्यातून निर्माण व्हायला पाहिजे होतं. पण पुढे मी सांगतो याला या सगळ्या गुमणाम याच्यामध्ये फेऱ्यामध्ये अडकल्या गेलेला आहे. आणि बांधूनो भगिनो, या धर्मव्यवस्थेच्या या गुलामीचा विचार हा सर्वसाधारण अनपढ लोकांच्या गुलामीचा विषय नाही. हे डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर या सगळ्या लोकांच्या बौद्धिक गुलामीची समस्या आहे. हे उगा आपण अडाणी लोकांना नाव ठेवतो की ते खेड्यापाड्यातले लोक गुलाम आहेत. सगळे स्टँडर्ड गुलाम तर इकडं शहरात राहतात. तुम्ही चक्रधर स्वामीचं उदाहरण दिलं सर. चक्रधर स्वामी वगैरे हे लोकांना माहित नाही खेड्यातल्या शहरातल्या बी. हे म्हणतात 1 तासात चांगली बातमी पाहिजे असेल तर लिहा स्वामी समर्थ. हे अशा फंदात अडकलेली लोक आहे. आणि म्हणून यांना फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान समजणं आवश्यक आहे. आम्हाला धर्म संतांनी सांगितला पाखंडाचं खंडन करणं हा आमचा धर्म. आणि पाखंडाचं खंडन केलं की उरतंय ते निकष सत्व, त्याची सत्य, आणि तेच ज्योतिरावाचा सार्वजनिक सत्य धर्म. अशाला देव भिव. आता आधुनिक एक लेखक आहेत त्या आंबेजोगाईला वराड गुरुजी ते लिहितात, अरे आमचा देव कोणता आहे माहितीये का? माझा देव आहे कोळप्याची पास करी तसे नाश गवताचा. माझा देव आहे तिपन पाभरी शुद्ध बीज पेरी मातीमध्ये. माझा देव आहे गुरा आणि ढोर. माझा देव आहे नाती आणि गोती गुरे ढोरे अंती. देव माझा मज न लागे देवाकडे जाणे, देवाचेच राहणे माझ्या घरी. माझा देव. आणि शेतकऱ्याला या देशातल्या कुणब्याला या देशातल्या कष्टकऱ्याला अजिबात धर्म सांगायची गरज नाही, अजिबात पाप पुण्य सांगायची गरज नाही. त्याच्या घामाच्या थेंबातून ओल्या होणाऱ्या मातीतून तुमची माझी भाकर पिकते. हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. हे सगळ्यात मोठं पुण्यकर्म आहे. बाबा बुवा झाल्यानं पुण्य होत नाही.
केवढाही मोठा बाबा आणि केवढाही मोठा मंत्री हो, नोटाचा काला तयार होत नाही, त्यासाठी भाकरच असावी लागते आणि तो शेतकऱ्याच्या कष्टातून ती भाकर पिकते. आणि म्हणून सगळ्यात मोठा सत्यवादी धर्म करता जर कोण असेल आचरण करतात तर देशातला कुणबी आणि शेतकरी आहे. काय असतो धर्म तरी काय? या धर्माच्या ठेकेदाराने काय केलं? ज्ञानेश्वराला सांगितलं की ज्ञानेश्वर संन्यासाचे लेकरू आहे, याला जगण्याचा अधिकार नाही, त्याच्या मोबदल्यात म्हणले तुझ्यावरचा हा डाग काढायचा असेल तर तुझ्या मायबापाला आत्महत्या केली पाहिजे, देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. म्हणून ते मायबाप गेले, नदीत बुडाले, संपून घेतलं, तरीही तो डाग निघाला नाही, खायला मिळालं नाही. त्यावेळेला या ज्ञानेश्वरांनी त्यांच्या भावंडांनी असं झोळीमध्ये मागून आणलं आणि मागून आणलेलं झोळीतलं पीठ झोळी फाडली आणि फाडल्यानंतर ते पीठ मातीत पडलेलं वरचवच उचलून घेतील म्हणून पायानं मातीची एकरूप केलं. हे धर्माचं तत्वज्ञान. आणि दुष्काळ पडल्यानंतर सावित्रीमाईच्या दारात एक भुकेला माणूस मरणासन्न परिस्थितीमध्ये सावित्रीमाई म्हणाल्या, अरे असं करू नकोस, माझ्या घरी ज्वारी आहे, ही ज्वारी घेऊन जा आणि तू तुझं पोट भर. आता मरणाच्या कडीला टेकलेल्या माणसाला काहीतरी दिल्या जातं, याचा आनंद त्या माणसाने आपल्या धोतराच्या त्या ओटीमध्ये ती ज्वारी घेतली, पण इकडून सारली की इकडच्या छिद्रातून गळायची, इकडून घेतली की इकडच्या छिद्रातून गळायची. काय करणार? असं घेऊन त्याला वाटत होतं केव्हा याचं पीठ करतो, केव्हा याची भाकरी करतो आणि केव्हा मी माझ्या पोटात टाकतो. पण रस्त्यानं त्या ज्योतिराव येत होते आणि ज्योतिराव फुलेने सांगितलं किती फजिती या माणसाची आहे. ज्योतिरावांच्या खांद्यावरती उपरणं असायचं. ज्योतिराव फुलेनं ते उपरणं घेतलं. अरे म्हणले, हे माझं उपरणं घे रे, ती तुझ्या फाटलेल्या धोत्रातून ती ज्वारी सांडते आहे. एकीकडे झोळीतलं पीठ मातीत मिसळणाऱ्या धर्मपंडिताच्या तोंडामध्ये मारलेली ही चपराक आहे. सावित्रीमाईनं ओठीमध्ये ज्वारी टाकावी आणि रस्त्यानं ज्योतिराव फुलेनं त्या सांडणाऱ्या ज्वारीसाठी खांद्यावरचं उपरणं द्यावं. हा धर्म आहे, हा माणूसपणाचा धर्म आहे. ही गोष्ट आपल्याला आचरणाची गोष्ट आहे धर्म. ज्योतिराव फुलेनं धर्माचं काय सांगितलं? अरे बायको बौद्ध असेल, पती ख्रिश्चन असेल, काय मुलगा जैन असेल, आणखी कुणीतरी असेल, एक ग्लोबल रिलिजन फॅमिली कशी असेल? एका कुटुंबामध्ये सगळ्या धर्माचे लोक असतील आणि मग सगळ्या धर्माचे लोक असतील तर मग कसे राहतील? अरे तुझा वैयक्तिक धर्म तुझ्या आचरणाचा आहे. तुला घराच्या आत काय करायचंय तेच कर. बाहेर चौकटीच्या बाहेर आल्यानंतर तुला धर्माची गरज नाही. वैयक्तिक आचरणासाठी तुला काय धर्माचरण करायचे ते करू शकतो. पण आमच्या देशामध्ये धर्मव्यवस्था चौकटीच्या आत राहिली नाही. धर्मव्यवस्था बाहेर रंगानाच करते. देशाच्या संविधानानंतर अशी मांडणी झाली की देशाचं सरकार हे धर्मनिरपेक्ष असतं. सरकार कसं असतं? धर्मनिरपेक्ष. ज्यानं मत दिलं त्याचं तेच सरकार, वोट नाही दिलं त्याचं तेच सरकार. धर्म हे निरपेक्ष असतं. पण वर्तमान काळामध्ये असं वाटतं सरकार धर्मनिरपेक्ष नाही, धर्मच या देशातलं सरकार चालवतं. म्हणून या देशामध्ये जणू वर्तमान काळात एक धर्म या देशातलं सरकार चालवतं अशी अवस्था आहे, अशी व्यवस्था आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण सुद्धा लोक अवैदिक म्हणून त्याच्या बाहेर पडल्यानंतर ज्या धर्मात ज्या पंथात आपण वाटल्या गेलो ते जशाला तसे जर आपण राखले तर काय होईल माहितीये का? मुस्लिमांसाठी मस्जिद बांधली आहे, मुस्लिम म्हणून मस्जिदीत जाईल. मस्जिद ही मुस्लिमांसाठी बांधली आहे आणि मंदिर हिंदूसाठी बांधलं. चर्च कुणासाठी तरी बांधलं, गुरुद्वारा कुणासाठी तरी बांधला, विहार कुणातरीसाठी बांधलं. आणि विहार बुद्धासाठी बांधलं, मंदिर हिंदूसाठी बांधलं, मस्जिद मुस्लिमासाठी बांधली. माणसासाठी काय बांधलं? हे तर धर्मासाठी बांधलं ना. हे जे लोकेशन तयार केले, ठिकाणं तयार केले, हे धर्मासाठी ठिकाणं केले. ज्या माणसास सगळ्यांनाच एकत्रित येता येईल अशा याच्यासाठी आपण काही बांधू शकलो नाही. असं एक ठिकाण निर्माण करू शकलो नाही तिथं माणूस येईल.
आणि म्हणून हे माणसाचं एकूण मानवतेचं हे पराजय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल की आपण माणसासाठी काही निर्माण करू शकलो नाही. मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या देशामध्ये महापुरुषानं केला. ज्योतिराव फुलेंनी ही सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी करताना सांगितलं की मानवाचा धर्म सत्य नीती खून करी जीवदान ज्योती म्हणे. सत्य आणि नीतिमत्ता एवढा माणसाचा धर्म आहे. माणसाचा धर्म काय आहे? सत्य आणि नीतिमत्ता आहे. आणि म्हणून त्या धर्माप्रमाणे आपण वागलं पाहिजे, सत्य आणि नीतिमत्तेने वागलं पाहिजे. यापेक्षा वेगळे नावं त्याला द्यायची काही गरज नाही. अशा पद्धतीची मांडणी ज्योतिराव फुलेने आयुष्यभरात केली. आणि अनपडांना ज्ञान देऊन शहाणं करून त्याला त्याच्या पायावरती उभा करण्यासाठी काम केलं. पण आपलं अलीकडे असं चालू आहे. प्रत्येकाला जर इथे येऊन बोलायला लावलं, मला बोलायला लावलं, आणखी कुणा बोलायला लावलं, ते चालू काय माहिती का? मी म्हणतो ब्राह्मणांनी आपल्याला खूप फसवलं, ब्राह्मणी व्यवस्थेनं खूप फसवलं असं आपलं चालू आहे. लिंगायत पंथाचा एखादा व्याख्याता येऊन म्हणतो ब्राह्मणी आणि अब्राह्मणी आमची चर्चासत्र इकडं चालत असतात आणि बाहेर ब्राह्मणी धर्मप्रचार जोराचा चालू असतो. हे कसं झालं माहिती का? हे औरंगाबादची जी मंडळी अशी एका बसमध्ये बसली. बसमध्ये बसल्यानंतर त्याला जायचं होतं पुण्याला जायचं होतं. पण गाडी इकडे जालन्याच्या दिशेने चाललेली आहे आणि मध्ये चर्चासत्र सुरू आहे. बसमध्ये गाडी जरा उलट्या दिशेने चालली असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं? मग नौशाद भाई सांगायला लागले की माझंही म्हणणं आहे की गाडी तर पुन्हा जाना चाहिए और जा तो जालना मतलब कुछ तो गडबड है. मग पलीकडच्या वक्त्यांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे? नाही मलाही असं वाटायलंय आपण काय करू, पूल 7 किलोमीटरचा पूल पाहू, जालना 7 किलोमीटर. मस्त चर्चा रंगली आहे. पुन्हा जालना अगदी 58-57 म्हणजे जालन्याकडेच चालली. आणि मग सगळ्यांचं चर्चासत्र सुरू आहे. नाही, चुकतंय, गाडीची दिशा चुकते आहे आणि गाडी अशी जायला नाही पाहिजे. मध्ये चर्चासत्र रंगले आणि गाडी सुसाईड सुरू आहे. जायचं पुण्याला होतं, गाडी जालन्याला पोहोचली, चर्चा मध्ये सुरू आहे. बंधूंनो, काय करावं लागेल? डायरेक्ट ड्रायव्हरच्या गचुंडीला धरावं लागेल. त्याला मला लागेल खाली होतं टेरिंग आपल्या माणसाने हातात घ्यावी लागेल आणि ती टेरिंग लावावी लागेल. तेव्हा या देशातला शेतकरी सत्य शोधत त्याच्या स्टेशनला पोहोचेल, गंतव्य. गाडी पुण्याला जाईल, नाहीतर पुण्याला गाडी जाणार नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. वेळेच्या खूप मर्यादा आहेत. पुढचे सत्र आहेत. जाता जाता फक्त कन्क्लूड करतो 2 मिनिटामध्ये. जात धर्म पंथ वर्ण वंश याच्यामध्ये आमचे महापुरुष वाटल्या गेले नाहीत. आमच्या महापुरुषानं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचाच समर्थन केलेलं आहे. याच तत्वाचं समर्थन केलेलं आहे. बुद्ध अतदीप भव म्हणले, संताने स्वयंप्रकाशित बनो म्हटलं, नामदेवाने ज्ञानदीप लावू जगी म्हटलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं जागृतीचा अग्नी अखंडतेवर ठेवा म्हटलं. एकच आहे. कालखंड वेगळा, व्यक्ती वेगळे आहेत. कोटेशन सारखं आहे. बुद्धाने काम केलं, त्याच बुद्धाच्या कामावर संतांनी काम केलं. संतांनी काम केलं, संतांनी जात मानली नाही. चोखा महार आहे, सेना नावी आहे, गोरा कुंभार आहे, रविदास सांभार आहे, सावता माळी आहे, तुकोबा कुळवी आहे. आणि मल्टीकास्ट संत एकत्रित आले आणि हे समतेचं आंदोलन आणि नवा मानवतेचाच धर्म मांडला. पाखंड काढून टाकलं. चोखोबाचे हाड मंगळवेढेच्या वेशीत होते. नामदेवाला कळलं की चोखा आणि त्याची हाड मंगळवेढेच्या वेशीत आहेत. तिथं जाऊन, कारण प्रचाराची माध्यमं नव्हती, चोखोबा संत नामदेवाला कळालं. नामदेव तिथे गेले आणि मटेरियल अंगावरचं काढलं आणि चोखोबाची हाडं घेतली आणि पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या पुढे समाधी केली. जिवंत माणसाला गाळणं ही मनुची नीती असेल, पण हराला शालोट मिळवून देणं ही बहुजनांचे नाते आहे.
चोखोवाच्या हाडाला मान आणि सन्मान संत नामदेवाने केला. एक शिंपी आहे, एक व्यवस्थेमधला महार आहे. नामदेवाने अभंग रचले आणि तुकोबा म्हणतात नामदेवाच्याच अभंगाने मी जागा झालो, खडबडून जागा झालो, मला सत्यासत्याची जाणीव झाली. आणि संत नामदेवांना सांगितलं आरणला सावता नावाचा संत जन्मला आणि त्यानं या देशातल्या लोकांचा उद्धार होईल. हा शिंपी आहे, तो माळी आहे. आणि हे सगळे समग्र एकत्रित माणूसपणाचं काम करत होते. आणि या संतांनी काम केल्यावर समतावादाचं शिवाजी राजाचं राज्य अस्तित्वात आलं. तुकारामांनी प्रबोधन करावं आणि लोकांनी मावळे होऊन रयतेचं प्रजेचं राज्य निर्माण करावं अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. शिवाजी राजाची समाधी शोधून पवाडा लिहून इतिहास उजाडात आणण्यासाठी जातीतल्याच माणसाची गरज पडली नाही. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने ते काम केलं, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्या बी काळात छत्रपती होते, पण तरी समाधी हरवली. कारण जातीचा नाही हो, त्या मतीचा आणि नीतीचाच जन्माला यावा लागतो. ज्योतिराव माझे गुरु आहेत म्हणायला एखाद्या माड्याची गरज पडली नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले महाराष्ट्रातले महान शूद्र राष्ट्रपिता ज्योतिराव फुले माझे गुरु आहेत, हे म्हणताना मला गौरव वाटतो. जागतिक विद्वान विद्यापीठाच्या डिग्र्या असाव्या आणि ज्योतिराव फुलेला गुरु मानावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी यासाठी ज्योतिरावाला गुरु मानतो, त्या जे तत्वासाठी ते जगले ना ते तत्व महान आहेत म्हणून मला भूषण वाटतं. ज्योतिराव फुलेंच्या या कार्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर शाहू महाराज बाबासाहेबांकडे एकदा भेटायला आल्यावर लगेवागिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले राजे तुम्ही आलात. 2 मिनिटाचं राहिले. राजे तुम्ही आलात. बाबासाहेबांना आनंद झाला आणि रमाई म्हणत होत्या बसा जेवायला करते. शाहू महाराज म्हणतात बहीणबाई जेवण पुढच्या वेळेस, आता चहा आणि पाणी. एक राजा आणि भाऊ उपाशी गेला तर कुठं घरानं जात नाही. छत्रपती शाहू महाराज रमाईला बहीणबाई म्हणतात. हा प्रेमाचा माणूसपणाचा धागा आम्हाला समजणं आवश्यक आहे. शाहू महाराजाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला महापरिनिर्वाण होतं तर 14व्या दिवशी गाडगे बाबाचं महापरिनिर्वाण होतं. एका बाबासाठी ते बाबा जातात, हे बाबा कोणत्या जातीत, ते बाबा कोणत्या जातीत, त्या बाबाचा आम्हाला संदर्भ जोडावा लागेल. आम्ही वेगळ्याच बाबाच्या खांद्यात आहे. आमच्या वेगळे बाबा आहेत हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि रशियात शिवाजी राजाचा पवाडा घेणारे अण्णाभाऊ साठे रशियाला जातात आणि बाबासाहेबांनी मला आदेश दिला असं म्हणतात. म्हणून मी म्हणत होतो ही सगळी महापुरुष आणि संत एका जातीचे नाही, एका मतीचे आणि भूमिपुत्र होते एका मातीचे. हा संदेश आपल्याला समाजामध्ये जोडण्यासाठी न्यावा लागेल. कारण या देशातली आजची वर्तमान काळ व्यवस्था समाजाला तोडण्यासाठी रात्रंदिवस काम करते आहे. आम्हाला जोडण्यासाठी काम करावं लागेल. या सगळ्यांचा परिपाठ म्हणून भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. मला असं वाटतं बाबासाहेबांनी लिहिलेला समतावादी राज्यघटना हाच ग्रंथ धर्मग्रंथ सारखा जरी आपण मानला तरी तो पुरेच आहे. कारण त्याच्यात सगळ्या संतांचं बुद्धापासूनचं तत्वज्ञान आहे. बुद्ध त्याच्या रूपात कसे आले, नदीतलं पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर वाळूतून पाणी आटतं आणि पुढे कुठेतरी निघतं, तसं प्राचीन भारतातला इथल्या मनुवाद्यानं थांबवलेला बुद्धिझम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपातून अंडरग्राऊंड पुढे आला, वर आला आणि ती समता पुन्हा आपल्याला दिल्या गेली. म्हणून ह्या देशातली समतावादी लोकशाही वर्तमान काळात संपुष्टात आली. मताचा बाजार सुरू झाला. लोकशाही भांडवलदाराच्या दावणीला बांधल्या गेली. अशी परिस्थिती निर्माण झाली. मोठे मोठे शिकलेले लोक पैसे कधी येतात म्हणून वोट द्यायला जाण्यासाठी थांबतात दारामध्ये. ही व्यवस्था निर्माण झाली. हाच अधर्म आहे. हाच अधर्म आहे. म्हणून अशा या मानवी अधर्माला टाळून धर्म स्वीकारावा आणि हाच सत्याचा धर्म स्वीकारावा आणि लोकशाही सांभाळावी. वामनदादा म्हणतात तुझ्या चाकरीचे तुझे तू पहावे, तुझ्या भाकरीचेही तुझे तू पहावे, तुझ्या लेकराचे तुझे तू पहावे, तूच सांभाळावी आता तुझी लोकशाही. कारण आता भीम नाही, आता भीम.
लोकशाही समता सांभाळायची जिम्मेदारी आपल्यावर दिली. आणि शेवटचं वाक्य, पुराणवादी असं सांगतात की श्रीकृष्णाच्या रथाचं सारथ्य त्या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कृष्णानं केलं तर महाभारत घडलं. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कृष्णानं केलं तर महाभारत घडलं. हे सत्यशोधक सभा मंडपात जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, काही काळ आपण तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिक रथाचं सारथ्य करूया. पुन्हा महाभारत नाही पण महाभारत आपण निर्माण करू असा आशावादी आपण व्यक्त करतो. आणि मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. जय सत्यशोधक, जय संविधान, जय भारत.